तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 3 जुलै. तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये जे आहे हवामान कोरडे राहील, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला तुमच्या भागामधील हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे आज सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे आणि आज तसेच जे आहे उद्याच्याला जे आहे उद्या दुपारपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. तर उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड, बीड, आल्यानगर या भागामध्ये तसेच सोलापूर भागामध्ये जे आपला उद्याच्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता भाग पडलं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील आणि खान्देश भागामध्ये सुद्धा जे आपला हलका ते रिमझिम पाऊस राहील जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये आणि नाशिक, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये जे आहे आपल्याला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी सुरूच राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल